आपली काय सकाळी सुरुवात दुकान उघडूनच होती. गेलो दुकानात, सगळा सेटअप लावला, चहा वगैरे ठेवला आणि आज जायचं होतं आपल्याला कोल्हापूरला. म्हणलं 10 वाजेपर्यंत कसं तरी थांबायचं आणि वडिलांना बोलून घ्यायचं आणि जायचं म्हणलं कोल्हापूरला. त्यावर आला ह्यो बारक्या. मी गेली ब्लॅक कॉफी आणि दोघांनी घेतली. मग शिब्या बनवला त्यावर. शिब्याला म्हणलं आजच्या दिवस जरा 11 वाजेपर्यंत थांब दुकानात, पप्पांच्या मध्ये दिला आणि म्हणलं मी जाणार कोल्हापूरला. गेलो घरात, सगळं गॉगल बिगल टाकाला. कसं दिसतं एकदम तामिळ वगैरे दिसतोय का नाही. काढली सुट्टीला बाहेर आणि निघालो कोल्हापूरला. तुला बघितलं तर मला असं वाटलं की तूच माझ्या आयुष्याची सारथी आहेस. गाडीचं चाक म्हणतात ते प्रकार. जरा चाक जरा माझं ऐक आदळ बघ. चाकाचं नाव काढा, गाडी आदळे बघ. नुसतं आयुष्यात डबरं जाईल. रस्ता आपल्याला कधी येणार काय माहिती. हे बघ, हे आला डबरा. दिवाळी आली आला डबरा, पाडवाला आला डबरा, गणपती आला आला डबरा, वाढदिवसाला आला डबरा, अॅनिव्हर्सरी आला आला डबरा. हे डबऱ्याचा विषय मिठवत पोहोचलो कोल्हापुरात. कोल्हापुरात बघतोय तर आता डबरं भरायला चालू होतं. ते म्हणजे आपले अर्चित सुमित भाऊ. त्यांच्यामुळे रस्त्यात काम झालेलं, त्यामुळे मला गाडी चालवायला लई बरं वाटलं. कसं पोहोचलो गौरी इथं. गौरी म्हणजे माझी बहीण. आधारस्तंभ कोल्हापुरातला मोठा आधारस्तंभ माझा. तिथे गेली की खाया पिया हाय की नाही. दुमडा अशी मस्त कोसमी बेसमी केली. आजकाल सोमवार म्हणलं चिकन अंडी काय नाही, त्यामुळे हाय याच्यावर भागवायचं. कोल्हापुरात यायचं कारण म्हणजे बाळाला आमच्या जरा 4 दिवसाला ताप होता. म्हणलं जाऊन दाखवून आलेलं बरं. आमच्या बहिणाबहिण काय सकाळी जाऊन तिथे नंबर आलेला, त्यामुळे आपला 10वा नंबर होता, त्यामुळे लगेच नंबर आला. गेलो आत. मग काय डॉक्टरांनी सांगितलं थोडंसं इन्फेक्शन झालंय, गोळ्या औषध लिहून देतो, येईल कमी. आणि आलो घरला. गावात येईपर्यंत झालता टाइम. आलो घरात, काढली स्प्लेंडर आणि गेलो दुकानात. आजचा ब्लॉग कसा वाटला भावांनो सांगा कमेंट मध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका.